झोटिंग समितीसारखी एक समिती नेमावी अशी मागणी ही केली जाते. याच प्रकरणाला धरून ही मनी लॉन्ड्रिंगची शंका वाटते का आपल्याला? आता सरकारने शोध घ्यावा. माझ्याकडे मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे नाहीत, पण एवढा मोठा व्यवहार झाला कसा, आला कुठून आले, हे सगळं शोधलं पाहिजे सरकारने. हा केवळ 300 कोटीचाच व्यवहार नाही, कारण सगळ्या राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये कोणीही शासकीय दराप्रमाणे जमिनी खरेदी करत नाही. हे अनेक ठिकाणी उघड झालेला आहे. त्यामुळे तो व्यवहार मोठाच असेल तर त्यामध्ये एक न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या खाली, अध्यक्षतेखाली एक समिती गठन करावी आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी. एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला होता, आता अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होती. नाही, 100% बघा, कुटुंबातील व्यक्ती आहे त्यावेळेस तुम्ही जर दुसऱ्याकडे बोट दाखवत असाल तर स्वाभाविक आहे तो बोट यांच्याकडे पण येईल. पण आता हे धाडस मुख्यमंत्री करतील का, हे महाराष्ट्रातील जनता बघते आहे.